उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणामध्ये धुकं पाहायला मिळतं आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये देखील दृश्यमानता जी आहे ती शून्यावर अक्षरशः येऊन पोचलेली आहे। मी सध्या हे केजी मार्गावर आपण जर पाहिलं तर प्रत्येक वाहन हे लाईट लावूनच मार्गक्रमण करते, कारण पहाटेपासूनच राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर ठिकाणी असेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे धुकं पाहायला मिळतंय। इंडिया गेट असेल किंवा दिल्लीचं विमानतळ असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये धुकं आहे। हे चित्र दाखवतोय मी केजी मार्गावरचं। हा समोर जो जाणारा रस्ता आहे हा इंडिया गेटकडे जाणार आहे, मात्र अगदी आपण पाहतोय काही फुटांवरचं फक्त आपल्याला दिसू शकतं, त्याच्या पलीकडचं आपल्याला काहीही सध्या दिसत नाही। त्यामुळे रेल्वे मार्गांवर याचा परिणाम झाला आहे। अनेक रेल्वे दिल्लीत येणाऱ्या या उशिरा धावत आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गांवरची देखील वाहतूक जी आहे ती संथ गतीनं सध्या सुरू आहे। महाराष्ट्र सदनची आपण इमारत पाहतोय, मुख्यमंत्र्यांचा जो शूट आहे तो अगदी धुसर पद्धतीने या ठिकाणी दिसतोय आणि गेटच्या पलीकडचं देखील आपल्याला काहीच खरं तर दिसत नाही। आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदाच आज पुन्हा एकदा हे धुकं पडलेलं आहे। कालच मकर संक्रांती पार पडलेली आहे, त्यामुळे मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा जो वातावरणातला जो बदल आहे तो उत्तर भारतात सध्या पाहायला मिळतोय। उत्तराखंड असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल या राज्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये धुकं राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। त्याचबरोबर पावसाचा देखील अंदाज अनेक राज्यांमध्ये हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।